चांगलं वर्णन केलं अतिशय. आपण ज्यावेळी सोनारी गावाचा तुम्ही फेरफटका मारा तर 24 तास पाण्याची ओळख, सांडपाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन तुम्हाला पाहायला मिळतं. आणि असं वाटत नाही की ग्रामपंचायतचं गाव आहे, एवढ्या चांगल्या सुविधा माजी सरपंच असताना महेश कडू साहेबांनी दिल्यात. आणि सुसज्ज असं तलाव देखील तुम्हाला पाहायला मिळतोय याच गावामध्ये. खूप चांगलं हे असं गाव सजवलं आमच्या महेश कडूंच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. प्रशांत कडू असतील आमचे, संकेत कडू असतील, संपूर्ण परिवार आहे त्यांचा. या सर्व सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. वळतोय सामन्याकडे, विनर टू विनर पाहायला विसरू का सामनाकार. मगाशी सामने दोन्ही खूप चांगले झाले, निसट्ट विजय प्राप्त केलाय या मागच्या दोन्ही सामन्यानं. त्यामुळे हा सामना कसा होईल, आजच्या स्पर्धेमध्ये पहिला संघ कोणता सुपर 16 मध्ये क्वालिफाय होईल याची उत्कंठा शिकायला बसते. कारण जो जिंकणार तो सरळ घरी जाणार आणि त्याला क्वालिफाय होण्याची संधी मिळणार. मात्र जो हरणार त्याचं टेन्शन वारणार आणि त्याला लगातार सामने जिंकावे लागणार. विश ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही. यस, जो संघ हरणार त्याला शेवटचा सामना खेळण्याची संधी देखील मिळणार. सेक्शन बघा ऑफ साइडला शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग आपला डीप मध्ये आणि एक फ्लाइंग स्लिप मध्ये पहिला फॉलिंग स्लिप दाखवलाय. योग्य बापार लॉंग लेग रिझल्टला चेंडू डाबल होतोय. पंचांचा इशारा होतोय. वन बाउन्स सीमा पार, चौकार. दरेकर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने 2 षटकं टाकून 10 धावा देत 4 गडी त्यानं महत्वाचे बाद केले होते. आणि सुपर वरचं षटक फेकून त्यानं 5व्या चेंडूवरती एक वाईट टाकून 6 धावा दिल्या होत्या. 7 धावा सहज चेस केल्या होत्या. तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रॉयल कलमच्या माध्यमातून. मनीष, ओ वाडा शॉट, बिग शॉट, नो लुक शॉट दाखवलाय सीमा पलीकडं. खनखनी षटकार. मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास, क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास. रायगडच्या मैदानात भिडती संघ तयार, बॅटी आणि बॉलचा रोमांच. उरण तालुक्यामध्ये झालेली रायगड प्रीमियर लीग तुम्हाला नेहमी स्मरणात राहील. करच्या पद्धतीने उरणची कडू तुम्हाला पाहायला मिळतात. मनीष गरत मॅन फ्रॉम नाभा, मृतमेश मात्रे मॅन फ्रॉम पुंडे, असे अनेक खेळ तुम्हाला उरणच्या माध्यमातून पाहायला मिळतात, जे ISPL च्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे क्रिकेट आज उरण नगरीमध्ये देखील भरपूर तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, 6वं पर्व आणि आज नवीन वर्षाची पहाट, नवीन सुरुवात, नवीन संकल्प घेऊन संघ उतरलाय. क्लास टायमिंग, ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑफला, चेंडू ट्रॅव्हल झालं तर एक्स्ट्रा एक्झॅक्टली ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला कव्हर करत असताना मिळणार ते एकच धाव. 2 फटके सजवले ऑन साइडला. पहिला फॉलिंग स्लिप, त्यानंतर दुसरा बिग शॉट, तो मात्र लॉंग ऑनला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. आणि त्यानंतर मात्र आता दाखवलाय ऑफ साइडला लॉंग ऑफला एक चांगला फटका. जेव्हा फलंदाज चौफेर फटकेबाजी करतोय तेव्हा फार मोठा प्रश्न पडतोय तो गोलंदाज एक्झॅक्टली लेन कुठे ठेवायची, लाईन कुठे ठेवायची, फिल्डिंग क्षेत्ररक्षण कसं सजवायचं. आणि त्यातल्या त्यात आता कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल ते मात्र डावकुरा फलंदाज आता स्ट्रायकरला येतोय प्रथमेश मात्रे. जबरदस्त एंटरटेनमेंट केलं प्रथमेशनं, कॅप्टन द टीम. भरपूर स्पर्धेमध्ये सध्या ते आयकॉन असतो. रायगड प्रीमियर लीगचं पर्व आपण पाहतोय, 6वं पर्व जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात ऐकतात. स्वागत आहे तुमचं. कारण 15 तालुक्याची स्पर्धा, एकमेव व्यासपीठ. 15 तालुक्यातील एका व्यासपीठावरती 15 तालुक्यातील मान्यवरांना एका व्यासपीठावरती पाहिलं होतं. ती म्हणजे मंगेश वाकडेकर यांच्या संकल्पनेतून सादर उदयास आलेली रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व 6वं. ओ व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. यावेळी फक्त उलटा पुलटा दाखवला चेंडू सीमा पलीकडं गेलाय तो चौकारासाठी. दोन्ही फलंदाजांना त्याच एंडला फटका दाखवला. दोन्ही फलंदाज उलटा पुलटा फटका दाखवला. दोन्ही फलंदाजांना सुरुवात त्याच झोन मध्ये केली, चौकार केली. फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉटमचा सुंदर वापर. चांगलं क्रिकेट दाखवलं जात आहे. चांगल्या चेंडूला सन्मान दिला तर खराब चेंडूचा समाचार घेतला तर दोन्ही फलंदाज एकाच दुसऱ्याकडे खेळत असताना धावसंख्येला वेगानं आकारला आहे. आणि ही जोडी मात्र डोकेदुखी ठरू शकते. कारण दोन्ही फलंदाजांचा क्लास, त्यांचा स्टँडर्ड, त्यांचा दर्जा, त्यांचं फुटवर्क, त्यांचं शॉटचं सिलेक्शन आणि त्यांची कडी नजर, त्यांचा फॉर्म हा फार महत्वाचा दाखवतोय मैदानावरती. आणि त्याचवेळी धाबांना आकार येतोय तो 16 धावसंख्येवरती. विस्फोटक सुरुवात, दमदार सुरुवात करत असताना पिबनचा सुंदर वापर केलाय. फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत आकाश तारेकरला ऍज अ कॅप्टन. खूप चांगला बोलला मगाशी सागर दरेकर, ज्याचा मी इंटरव्ह्यू शॉर्ट मध्ये कव्हर केला, जो मॅन ऑफ द मॅच साठी आला. खूप चांगला बोलला तो, खूप चांगलं. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, क्विक बाउन्सर. पहिल्यांदा त्याने तो वापर केलाय, क्विकर बाउन्सरचा वापर केलाय. आणि पंच सांगतात की खून करत असताना 3 चेंडूचा खेळ केलाय तो, 4 चेंडूचा खेळ केलाय तो फलंदाज
प्रथमेशचा दुसऱ्या बाजूला असलेला मनीषनं आणि प्रथमेश 2 चेंडूचा खेळ केलाय. मनीषने 4 चेंडूचा खेळ केला. पहिला चौकार त्यानं लॉंग लेगला दाखवला, दुसरा षटकार त्यानं दाखवला मोठा फटका लॉंग ऑनला बिग शॉट मध्ये, तिसरा फटका त्यानं लॉंग ऑफला दाखवला, एक सिंगल काढली आणि पहिला चौकार दाखवला प्रथमेशनं आणि आता मग चेंडू बीट झालाय. 6 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धाबा दापलकावरती. खूप चांगली स्पर्धा, पॅक क्राऊड, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, रम्य सायंकाळ वाजतात ते 7:13. खूप चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळाली. मागचे कित्येक दिवस अप्रतिम कामगिरी पंचांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. पंचांचं देखील कौतुक व्हायला हवं, कारण ज्या पद्धतीनं त्यांची कामगिरी प्रेक्षकांपर्यंत आणि खेळूंपर्यंत दाखवली त्यांनी. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील. नवीन गोलंदाज येत असताना मनीष सावंत. पंचांची कामगिरी पाहताना मिस्टर गणेश भावेसकर सर घाटकोपर, मिस्टर प्रदीप शिंदे घाटकोपर, मिस्टर संदीप पाटील सर सासे, असे 3 नामांकित पंच आज आपण या स्पर्धेला पाहतोय. ड्रेस कोड खूप सुंदर आहे. व्हाईट अँड व्हाईट ड्रेस कोड पाहायला मिळतोय. एका बाजूला ऑरेंज कलर रॉयल कलंबोलीचा आणि व्हाईट ड्रेस कोड आपण पाहतो की टेस्ट क्रिकेटमध्ये वापरला जायचं कारण असतं, कारण जेव्हा तुमच्या अंगावरती ऊन पडतं ते परावर्तित होतं, अपवर्तित न होता, त्यामुळे तुम्हाला थंडावा निर्माण केला जातोय. त्यामुळे गरमीच्या सीझनमध्ये तुम्हाला जास्त व्हाईट कपडे घालताना लोक पाहायला मिळतात. त्याचं कारण देखील शास्त्रीय कारण त्याचं. गोलंदाज तयार, ऑन साइडला फेकून दिला चेंडू आणि हँडसम टावरिंग 6, सीमा पलीकडे षटकार. 22 धाबा दापलकावरती. व्हॉट अ ग्रेट इनिंग. 7 चेंडू 22 धाबा. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. पाहतोय कानकेश्वरी नवघर संघासाठी 20हून अधिक वर्ष ज्यानं क्रिकेटच्या माध्यमातून डेडिकेशन दिलेलं आहे आणि नवघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच म्हणून ज्यानं कार्यभार सांभाळलेला आहे असे दिनेशजी बंडा यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. काय फटका दाखवलाय. एका बाजूला मयूर घरत या संघाचे पॅकर्स आहेत, मिस्टर ॲडव्होकेट सुशांत घरत आहेत, जय मातादी दिगोडे रिबल्स या संघाच्या. दुसऱ्या बाजूला रॉयल कलंबोलीच्या आपण पाहतोय विजय शेठ खानावकर आणि मॅनेजर बाबू यांचं आगमन झालंय. आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान आपण व्हावं. बाबू, खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 7 चेंडूमध्ये 22 धाबा. आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार आपण पाहिले आणि त्यानंतर आपण पाहिलं ते एक सिंगल 2 सिंगल आपण पाहिले दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. दोन्ही फलंद आक्रमक आहेत, विस्फोट आहे. दोन्ही फलंदामध्ये तेवढीच ताकद आहे, क्षमता आहे. फ्लाइंग स्टार्क चांगला दिला, पिवांचा सुंदर वापर केला. 16 धाबा आणि आता लावला तो षटकार. म्हणजे मागच्या 7 चेंडूमध्ये तुम्हाला 2 चौकार 2 षटकार, तुफानी फटकेबाजी दोन्ही बाजूनं जेव्हा प्रहार होतात तेव्हा गोलंदाज प्रश्न पडतोय की एक्झॅक्टली चेंडू कुठे डिलिव्हर करायचा, कारण आताचा चेंडू खराब नव्हता. हार्ड लेंथमध्ये चेंडू उचलला, पिक केलाय आणि काय फटका दाखवला प्रथमेशनं. प्रचंड फॉर्म मध्ये असा फलंदाज पाहायला मिळतोय आणि तेवढी चांगली सुरुवात देखील करताना पाहायला मिळतोय. हा बलून्स देखील तुम्हाला पाहायला मिळतोय, तर ह्या इथे स्पर्धा सुरू आहे. काल देखील आम्ही जाताना 1 टन चुकलो, सरळ गेलो पनवेलला निघायला, जायचं होतं CBDला. त्यामुळे उरणचा विस्तार विकास मोठ्या प्रमाणात होतोय, त्यासाठी बलून लावलाय. या बलून कडे तुम्हाला सिंबल होतोय या इथे स्पर्धा सुरू आहे. कारण सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर कुठे असेल तर मला उरणला पाहायला मिळतोय. सर्वात जास्त ब्रिज, सर्वात जास्त रोड ते उरणला, कारण बंदर आहे इथे. सर्वात मोठं भारतातील आयात निर्यात करणारं जैन पेटी बंदर. या आपण सामन्याकडे बोलतोय. 22 धाबा दापलकावरती. खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं सहकार्य प्रणित कडू, प्रतीक कडू, प्रशांत कडू, जितेश कडू, सत्यम तांडे, सुनील कडू, नरेश कडू, तुषार ठाकूर, सुमित गरत, मनोज कडू, प्रशांत कडू, यश कडू, संतोष संकेत कडू, आमचे यज्ञेश ठाकूर. खूप चांगली मेहनत. प्रवीण तांडे, रोहित कडू, बाबेश कडू, देवेश कडू, रणजित कडू, जगदीश कडू, आदेश कडू, अमित तांडे, हर्षित कडू, नारायण पाटील, सुभाष कडू, नयन कडू, महेश जगताप हे सर्व सदस्य आहेत आमच्या, मी म्हणेन महेश कडू मित्रमंडळाचे, ज्यांचे अध्यक्ष सन्मान्य महेश कडू. प्रशांत दादा आतमध्ये जात असताना काहीतरी जेव्हा काहीतरी प्रश्न येतात त्या प्रश्नांचं समस्यांचं निवारण करायचं काम प्रशांत कडू करत असतात. एक चांगले पॅकर्स आहेत, खूप चांगले खेळू ते घडवत असतात. ज्या पद्धतीने आपण निलेश परदेशीला आपण पाहिलं, ते काम या परिसरामध्ये कोण करत असेल तर नाव हे प्रशांत कडू. खूप चांगले खेळू घडवलेत, खूप चांगला व्यासपीठ निर्माण करून दिलाय. खूप मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात, संघ खेळून एकत्रित करतात, व्यासपीठ देतात. असं नाव आहे ते प्रशांत कडू. आता येत असताना बाहेर येत असताना त्यांचे देखील मस्त करतो तुम्हाला तिलक पाहायला मिळते. खूप चांगली मेहनत आहे, स्पर्धेमध्ये भरपूर अनुभव आहे. 22 धाबा दापलकावरती. गोलंदाज तयार. मनीष ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. एक्झॅक्टली पंचांचा बोर्ड आकाशाला. मोठा धक्का मैदानावरती. परतावं लागेल प्रथमेश मात्रेला. बिग विकेट, बिग ब्लो, कारण मोठा धक्का असणार आहे. ज्या प्रथमेशनं 11 धाबा कुठल्यात तो प्रथमेश मात्र बाद होतोय. कॅप्टन इज वॉकिंग बॅक.
एकानं लगेच झेल टिपला, एका संघनायकाचा झेल टिपला, विसरता कामा नाहीये. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, मात्र एज लागले, चेंडू मागे निघून गेला. खूप चांगला झेल टिपत असताना स्वतः यावेळी पाहायला मिळालं तर संघनायक 22 वरती पहिला धक्का. मनीष घरत सध्या मैदानावरती, किशोर घरत येत असताना या दरम्यान आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये सन्मानित जितेजी कडू सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतोय. किशोर घरात भरपूर अनुभव असलेला 40+ खेळाडू इन ॲट नंबर 2 थर्ड वरती येत असताना म्हणजे याचा अर्थ 1 डाऊन आलाय. याचा अर्थ किती विस्फोटक फलंदाज आहे. भरपूर अनुभव त्याला कामालीमध्ये प्रतिमेची साथ सोडली. किशोर घरतची मनीष घरतची साथ सोडली. बघायचं किशोर घरत आला येता क्षणी चेंडूची चाचपणी करतोय, कारण भरपूर अनुभव क्रिकेटवरती. कर या अगोदर मोठे फटके आले, 2 चौकार 2 षटकार आलेत, त्यामुळे चेंडू डॅमेज तर नाही ना याची पूर्ण त्याने शहानिशा केली, पाणी केली. आणि गरज आहे, कारण जेव्हा एखादा मार करत असतो ते या गोष्टी करत असतो. 22 धावा पलकवतो, 1 गडी बाद. हा बलून्स देखील पाहायला मिळतोय, अंगाला प्रचंड स्पर्श करतोय. गारगार 12-7-25 मिनिटं खूप चांगला ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर मध्ये रंगता हा सामना. आज गुढीपाडव्याचा गोड दिवस आणि सामने देखील खूप चांगले पाहायला मिळतात. प्रत्येक सामना थरार नाट्य, कारण पहिला सामना देखील थरार नाट्य, सुपर ओव्हर. दुसरा सामना देखील शेवटच्या टप्प्यापर्यंत 51 धावा चेस केल्यात. तोचा जय माता दी दिगोडे रिबल संघ तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या फलंदाजी करत असताना मग अशी धाबा त्यांना चेस केल्या जातं, त्यांना धाबा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा केला, चेंडू येऊ दिलं, चेंडू उशिरा बॅटचा पेस ओपन केलाय, कारण याच्या अगोदर गडी बाद झाल्यानंतर दडपण येतं आणि चित्र सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत असतं. कारण जेव्हा गडी बाद होतात तेव्हा मात्र दडपण येत असतं. नकलत का होईना ते दडपण आलंय. 23 वरती 1. रॉयल कलमोली संघाने मगाशी देखील दाखवलं कमबॅक कसं असावं कांचन, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आल्या होत्या, त्यानंतर काय कमाल केलीत. 18 चेंडू मध्ये 29 कुटायच्या होत्या, त्या देखील कुटू दिल्याने सामना सुपर ओव्हर मध्ये गेला आणि तिथनं सामना जिंकून देखील दाखवला. कमबॅक खूप चांगलं दाखवलं या संघानं, ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण हा सामना क्रमांक 23 आहे कांचन. आतापर्यंत 22 सामने आपण एन्जॉय केले. ऑन साइडला फेकून दिलाय चेंडू सीमा पलीकडे, स्क्वेअर ऑफ द विकेट. अजून एक षटकार. खूप लवकर चेंडू ओळखला, लेन लवकर ओळखली, पोझिशन मध्ये आला. पहिल्यांदा सांगितलं होतं की मी ऑन साइडलाच खेळणार आणि त्याची बॉडी लँग्वेज देखील दाखवत होती. तेच षटकार दाखवला, आता चेंडूचा पाठला केला कृष्णा सातपुते स्टाईल. चेंडू बॅक शॉर्ट पॉइंटला खूप चांगला बॅकअप, तेवढ्याच चांगला कनेक्टिंग, तेवढ्याच चांगला बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट, चांगला दर्जा पाहायला मिळतो. याचं कारण आहे कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय हे रायगडचं क्रिकेट नव्हे तर जिल्ह्याचं क्रिकेट आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याचं क्रिकेट आपण पाहतोय. 15 तालुक्यातील खेळाडू तुम्हाला घेतले जातात, त्यांचा लिलाव होतो, त्यांची निवड होते, त्यांचा क्लास, त्यांचा स्टँडर्ड, त्यांचा खेळ, त्यांचा संपूर्ण फिटनेस देखील पाहायला जातो. तदनंतर तुमची निवड होते आणि तेव्हा तुम्हाला चांगले हिरे गवसले जातात. जसं तांदळातला आपण खडे वेचतो तसे खेळाडू वेचले जातात प्रत्येक तालुक्यातनं. तेव्हा रायगडचं हे प्रीमियर लीगचं. याच दरम्यान आपण पाहतोय सोनारे गावाच्या प्रथम नागरिक सन्मान्य सरपंच साहेबा पूनमताई महेश कडू यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्या आणि सर्व तमाम महिला वर्ग. आजचा हा पाडवा आहे आणि पाडव्यानिमित्त आज खास करून रायगड प्रीमियर लीगच्या या शानदार पर्वामध्ये या अतिथी कक्षामध्ये आपण तमाम महिला मंडळाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. कधी क्रिकेट आणि महिलांचा काही संबंध नसतो, पण अलीकडच्या काळामध्ये देखील कोणत्याही स्पर्धेमध्ये खास करून आपल्याला महिलांची उपस्थिती बघायला मिळते. आणि आज सुसंस्कृत असणाऱ्या या सोनारी गावाचं वैभव, अर्थातच इथली नारी शक्ती, इथली आदिशक्ती आणि त्या शक्तीचं आगमन या अतिथी कक्षामध्ये होत आहे. वेलकम आलेल्या सर्व महिला वर्गाचं आपण स्वागत करतोय. आताच आपण पाहिलं अतिश की आता झालेलं विश्वकप विमेन्स चॅम्पियन राहिली स्मृती मानधने. तिला कोण विसरेल, जिने पहिलं शतक झलकावलं क्रिकेटच्या माध्यमातून. त्यावेळी महिला कुठे क्रिकेटमध्ये कमी नाहीत आणि त्या क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी आमच्या पूनमताईंचं आगमन झालंय. सोबत त्यांच्या सर्व महिला वर्गाचं आम्ही या आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्त रायगड प्रीमियर लीगमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 30 धावा 1 गडी बाद. पॉवर प्लेचं षटक संपलंय. मनीष घरत 18 वरती गेलं, किशोर आता झाला. ह्या महिला वर्ग बघू शकाल आपण स्क्रीनवरती. महिलांचा भरपूर रोल असतो. सर्व असं म्हटलं जातं की सर्व संपतं, पण महिलांची कामं कधी संपत नाहीत, जबाबदाऱ्या संपत नाहीत. त्यामुळेच तर आपण पाहतोय महिलांवरती किती जबाबदाऱ्या असतात. आणि आज आम्हाला अभिमान आहे की आपण पाहतोय की आज पहिल्या उपमुख्यमंत्री तुम्हाला पाहायला मिळाल्यात. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. 30 धावा महिला कुठे कमी नाहीत. आज आमच्या परिसरामध्ये मेट्रो आहे, तिथे महिला 60% महिला. सुमित्राताई पवार यांचं देखील आपण
सुनेत्राताई पवार यांचं देखील अभिनंदन करूया. पहिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळालाय महिलांचा. 30 धाबा इकडे बाद गोलंदाजी परिवर्तन 18 धाबा दाबलकावरती फॉर द विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, मात्र लेन चांगली लाईन चुकली. छोटी पण स्लाइडली थोडासा बाहेर गेला. पंचांना पाहिलं की एक्झॅक्टली चेंडूची लेन कुठे होती, लाईन कुठे होती, इम्पॅक्ट कुठे होता, पिचिंग कुठे होती, विकेट किपर चेंडू कुठे यावेळी अडवलाय. आणि ह्याच आकाश थोडीशी शहानिशा करतोय. 10 सेकंद फक्त 31 वर एकगडी बाद. पहिल्या षटकामध्ये ह्या संघाने देखील धुवाधार सुरुवात केली. एक जबरदस्त विस्फोटक सुरुवात करत असताना पहिल्या धाबा संख्येमध्ये 16 धाबा आले. 2 चौकार 2 षटकार पाहिले आपण पॉवर प्ले ओव्हरमध्ये. मात्र तदनंतर थोडंसं कमबॅक केलं रॉयल कोलंबोच्या संघाच्या माध्यमातून. 10 सेकंद फक्त 31 गडी बाद झाले ते एक. लाईव्ह टेलिकास्ट बघा किती सुंदर आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं डीडी स्पोर्ट्स ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट आहे, स्टार स्पोर्ट्स आपण जे पाहतोय, हॉटस्टार जिओ जे आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय ते लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय. स्लोवर पण टाकलाय. हे अशा प्रकारचे चेंडू जेव्हा टाकतात तेव्हा फलंदाची लाईन लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. हे केलं एक्झॅक्टली आणि करावं लागतं. कारण जेव्हा आता पॉवर प्लेचं ओव्हर संपलं, एक गडी बाद झालंय. त्यानंतर थोडंसं प्रेशर रिमॅकाचा प्रयत्न केला. 32 वरती एक गडी बाद आपण पाहतो. 30 षटक मार्गस्थ असताना ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि त्या ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर रंगते रायगड प्रीमियर लीगचा पर्व. आम्हाला संपूर्ण गर्व आहे. आमच्या महेश कडू साहेबांवरती गर्व आहे. या रायगड प्रीमियरवरती गर्व आहे. मंगेश दादांवरती गर्व आहे. कारण ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय आपण. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. गोलंदाज तयार. भावेट नो डाऊट. पंचांच्या पंचांना लगेच सांगितलं लेगस्टमच्या बाहेर एव्हरी डिलिव्हरी लेगस्टम इट्स अ वाईट. त्याला पंचांना असे चेंडू वाईट देण्यासाठी कोणतीही मात्र जास्त तसदी घ्यावी लागत नाही ह्याचा लेंथ लाईनचा. कारण पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर फेकला तो देखील वाईट गेला. आता लेगस्टमच्या बाहेर फेकला तो देखील वाईट गेला. एक चांगला काहीतरी नवीन करायचं आहे ते गोलंदाज महेश मात्रेला. आतापर्यंत तिसरा फ्रेश गोलंदाज वापरलाय. सागर दरेकर थोडासा मागडा ठरलाय. मनीष सावंत 14 धाबा दिल्यात नंतर तिसरा गोलंदाज वापरलाय. चांगला चेंडू खोलपट टप्प्याचा फलंदाजांना मात्र बीट करत असताना दोन्ही फलंदाज मात्र संभ्रमात होते की एक्झॅक्टली धाव घ्यायची की नाहीये. कॉल दिला नव्हता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. किती चांगलं कमबॅक केलं. आकाश तरेकर मास्टर माइंड आहे. भरपूर वर्ष रॉयल कोलंबोचं त्यानं नेतृत्व केले. मात्र कांचन पलकर अजूनही 5 बरोबर झाले. 5 बरोबर जिंकू शकला नाहीये. ही देखील खंत आहे. काल आम्ही पाहिलं की अंकुर सिंग देखील अजून जिंकू शकला नाहीये. योगेश पेनकर देखील तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये. असे मोठमोठे खेळाडू ऑन साइडला पूल करत असताना क्षेत्र पुढे सरकलाय त्याच्या आबाक्यामध्ये आणि भरपूर कालांतर येतो तो खणखणीत चौकार. बॅक ऑफ द लेन चेंडू तुम्ही जर टाकला तर फलंदाज त्याला योग्य उत्तर देण्याकर त्याच्याकडे वेल असतो, रूम असतो. त्याने चांगला फायदा घेतला. सचिन रमेश तेंडुलकर स्टँडकडं चौकार. पुन्हा एकदा पूल. मात्र आता शतक जज करतोय. फलंदाज बाद. यास इज गॉन. किशोर भरतला परतावा लागेल. किशोर घरात आला तसाच गेला. एक चौकार मारलाय. 4 चेंडूमध्ये 5 धाबा. फलंदाज बाद. दुसरा धक्का. विनंती करतोय मैदानाच्या उतीभोवती सोनारे गावातील विविध संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जर आपण आजूबाजूला असाल तर आपणा सगळ्यांना विनंती आहे. महेश कडू मित्रमंडळाच्या सर्व परिवाराच्या वतीनं खास आग्रहाचं निमंत्रण आणि विनंती आहे की आपण प्रेक्षकांच्या कक्षेतून मॅच न पाहता हे मुख्य व्यासपीठ आहे ते आपल्यासाठी या ठिकाणी मोकळं असणार आहे. आपण सगळ्यांनी या मुख्य व्यासपीठावर येऊन या सामन्यांचा या प्रतियोगितेचा आनंद घ्यावा. किती सुंदर व्यासपीठ बघा. ह्या आमच्या महिला वर्ग पुण्यात त्यांचं आगमन झालंय. खूप सुंदर व्यासपीठ, रंगीबिरंगी व्यासपीठ. जी लाईट्स आपण पाहतोय ना मागे ती एक्झॅक्टली या आमच्या ताईंच्या ज्या साडा त्यांचा पेहराव जो आपला भारतीय पेहराव असं म्हटलं जातं त्या पेहरावमध्ये किती सुंदर अलोभनीय खूप खूप सुंदर हा अद्भुत नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय या स्क्रीनवरती. या आमच्या पूनमताई आमच्या महेश कडू यांच्या सौभाग्यवती ज्यांच्या माध्यमातून मगाशी देखील म्हटलं होतं की भरपूर काम आपण पाहतोय गावामध्ये. सुंदर असं कचऱ्याचं व्यवस्थापन, 24 तास पाणी, त्यानंतर आपण पाहतोय सुंदर तलाव, त्यानंतर रस्ते आपण पाहतोय कॉन्क्रीट. हे ताईंचं काम आहे, हे महेशदादांचं काम आहे. ज्याला सरपंच पदावरती विराजमान होते त्याची कामं भरपूर त्यानं केलीत. त्यामुळे महेशदादांचं नाव ह्या उरण तालुक्यामध्ये अगदी गर्वानं घेतलं जातं. तो त्यांचा मान, तो त्यांचा अभिमान, तो त्यांचा स्वाभिमान त्याने नेहमीच जपलाय. आणि ताई देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून ताईनं देखील तेवढं चांगलं काम केलंय. असं म्हटलं जातंय एखाद्या आपण यशस्वी पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो आणि आमच्या महेश कडू यांच्या मागे आमच्या पूनमताईंचा हा यशाचा हात आहे. ते तुमच्या कार्यात देखील आम्ही सलाम करतोय. सदस्य साहेब थोन गडी बाद गोलंदाज त्याच्या षटक थोडंसं लांबलं.
याचं कारण आहे बघा, षटक लांबण्याचं कारण आहे. आता मध्ये गुडलेन्स पाडून चेंडू टेक ऑफ करत असताना पण बीट केलं याचं कारण आहे, कारण या षटकामध्ये भरपूर वाईट चेंडू पाहायला मिळाले आणि त्याला 3 षटकांची सांगता झाली. एकूण दाफा कधी 37 गडी बाद झाले 2. पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 16 धाबा, दुसऱ्या P2 मध्ये 14 धाबा, 2 षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 30 धाबा. हे षटक मात्र चांगलं राहिलं. या षटकामध्ये 2 चेंडू वाईट आले, 8 चेंडूचं षटक झालं, मात्र एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळालं नाहीये आणि एकूण धाबा 37 गडी बाद झाले 2. संकेत कडू यांचं आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये सिक्सरचे चेंडू आपण पाहतोय, केतन शहाने दिले, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय डीजे कडे. उपाध्यक्ष सन्मान्य कैलासदादा म्हात्रे यांचं देखील अतिथी कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करतोय. ते गच्च भरलेलं व्यासपीठ जे खास या स्पर्धेचं मुख्य आकर्षण राहिलं. पण आजचा हा पाडव्याचा दिवस आणि पाडव्याच्या दिवसामध्ये या समाजामध्ये चूल आणि फक्त मूल एवढंच कार्यभार सांभाळणारी आज स्त्री समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या एक पाऊल पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. त्याचं कारण सावित्रीमाईने दिलेली ज्ञानाची गंगा आज त्याच्या आधारावर देखील प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाताना बघायला मिळते. आज हे व्यासपीठ हे क्रिकेटचं मैदान खरं तर या महिला वर्गानं कच्च भरून गेलेलं आहे आणि ही खरी तर आपल्या महाराष्ट्राची अद्भुत असणारी संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे त्यांचं आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतोय. थँक्यू अतिश. अत्यंत सुंदर वर्णन आपण केलं त्या महिला भगिनींचा. आपल्या धावसंख्या धावा 37, 2 धावांची 2 गडी बाद आपण पाहतोय. 3 षटकांची सांगता होते. 6 षटकांचा सामना ज्या संघाने 89 धावा मगाशी चेस केल्या, ज्या संघाने 59 धावा मगाशी डिपेंड केल्यात, या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय विजेता विनर टू विनर असा सामना पाहतोय. आज गुढीपाडवा, आज नवीन वर्षाचा नवीन दिवस, त्यामुळे आज आम्हाला सांगितलंय सुरुवातीलाच की आज मराठी कॉमेंट्री, यस नो डाऊट, आज संपूर्ण मराठी समालोचना तुम्हाला ऐकायला मिळणार. जबरेची व्हिडिओच्या माध्यमातून मला ऐकतात पाहता स्वागत आहे तुमचं. 37 धावा 2 गडी बाद 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. बघायचं हा संघ किती सामना 6 षटकामध्ये किती धावा उभारेल आणि रॉयल कलंबोली समोर किती मोठं आव्हान टेबल याची ती उत्कंठा शिकायला पोहोचते. संकेत कडू यांचं आगमन झालं. वेलकम संकेत कडू. आमच्या बाजूला एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत. भरपूर चांगलं त्यांचं देखील कार्य या स्पर्धेमध्ये प्रशांत कडू असतील, आमचे संकेत कडू असतील, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो जे सातत्यानं आमच्या महेश कडू दादांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेमध्ये आपलं भरपूर वेळ देतात आणि त्यांचं देखील आपण करूया स्वागत. 3 षटकाची सांगता. बघायच्या धाबा किती होणार. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये शांत वातावरणामध्ये सामना रंगतोय आणि प्रेक्षकांची मत ओसांडून वाहणारी ही क्रीडा नगरी तुम्हाला आज पाहायला मिळते. सिद्धिविनायक सोनारीचं मैदान. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. गोलंदाज तयार. मनीष सावंत दुसरा षटक त्यानं दिला होता 14 धावा. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ ग्लोरियस टच दॅट वॉज. सीमा पलीकडे 6 धावांसाठी. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लागत एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. मनीष सावंतला पहिल्या चेंडूवरती मगाशी देखील P2 मध्ये षटकार आला होता. आता देखील षटकार आलाय. षटकार त्याचं स्वागत झालं दुसऱ्यांदा. मात्र नंतर त्याने कमबॅक केलं होतं. 14 धावा संपूर्ण षटकामध्ये आल्या होत्या. आता तो कमबॅक करणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. लेफ्ट हँडवरती विकेट कमबॅक केलं ही त्याची ओळख आहे. त्याला माहिती आहे फलंदाज सध्या आपल्या समोर जरी किती मोठा असला तरी आपण कमबॅक करू शकतो. आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला तो दाखवलाय त्यानं. लेंथ लाईन परिवर्तन केले, चेंडूला खाली ठेवलाय. समोर चेंडू टाकत असता फलंदाज बीट करत असताना, कारण पहिला चेंडू स्लॉट मध्ये दिला, चूक केली त्यानं, त्यानंतर ती चूक लगेच सुधारत त्यानं कमबॅक केलाय मैदानावरती. 43 धावा 2 गडी बाद. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना मजा येईल, कारण 6 षटकांच्या सामन्यात दोन्ही संघानं एक सामना जिंकला, त्यामुळे सामन्याची उत्कंठा शिकेला पोहोचणार. ऑफसाइडचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. एक्झॅक्टली पंचांच्या मागे स्कोर ऑफ द विकेट. अजून एक चौकार. रायगड महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास मंगेश वाकडीकर अध्यक्षांचा उत्साह खास क्रिकेट प्रेमींसाठी मोठा. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मला बघायचंय. विवेक चेंडू किती वळलाय बघा, किती टर्न झालाय बघा चेंडू. किती चेंडू त्यानं लेग कट्टर केलाय बघा. हा बघा चेंडू किती लेग कट्टर केलाय. तो चेंडू त्यानं पूल करत असताना खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. दोन्ही फलंदाजांना खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. तेवढंच चांगलं क्रिकेट गोलंदाजांना दाखवलंय. पहिल्या चेंडू षटकार, नंतर डॉट. तिसऱ्या चेंडू ती चौकार, नंतर डॉट. आता बघायचंय चौकार षटकार की पुन्हा डॉट.
हे चित्र पाहायला मिळेल मैदानावरती. 47-2 धाबा, 47 धाबा, 2 गडी बाद आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ असताना कांचन पालकर आमचे कॉम्प्युटर स्कोरर, ज्यांना काल आम्ही नाव दिलंय. तर प्रत्येक खेळूची माहिती आमच्यापर्यंत इथून पोहोचवतात, प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि खूप चांगले स्कोरर अपडेट चांगले देतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 47 वरती 2 धक्के बघायचं, चांगली पार्टनरशिप. मनीष खेळतो 29 वरती. सध्या तो स्ट्राईकलाय, उचललाय, चेंडू पिक केलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर ऑफ द बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझन मधून अजून एक मोठा फटका, खणखणी षटकार. रायगड आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय पागोडे ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय आशिषजी भरत तांडेल यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण या पर्वामध्ये मनापासून स्वागत करत आहोत. याचबरोबर 50 धाबा दापलकावरती वेलकम 50, 53 धाबा दापलकावरती शेवटचा चेंडू, 23 चेंडू मध्ये 53 धाबा. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान. याने स्वतः गोण्याच्या चेंडूवरती आलाय. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, ग्रीप बनवणं, मात्र फेकला नाही, चेंडू हातातच ठेवला. कारण गोलंदाजाला 4 क्रिया करावं लागतात. रिलीज ऑफ डिलिव्हरी, त्यानंतर फॉलो थ्रो, ग्रीप बनवणं, त्यानंतर आपला बॅलन्स थांबवणं फार कठीण असतं. या गोष्टी केल्यात आणि षटकात झाली सांगता 53 धाबा. गडीबाद झाल्या 2-4 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धाबा, 2 षटकामध्ये 30 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 7 धाबा, एकूण 3 षटकामध्ये 37 आणि या षटकामध्ये आल्या त्या 16. म्हणजे त्याने धाबा दिल्या एकूण 30 धाबा दिल्या त्या गोलंदाजानं 2 षटकामध्ये. मनीष सामंत 53 धाबा. टीम मीटिंग कॉल केली जाते. एका बाजूला हडल होते, एका बाजूला फलंदाज झाला होता. डगआउट मधनं एक खेळाडू येऊन त्यांना काहीतरी कानमंत्र देखील दिला जातो. हे चित्र आपण सातत्यानं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील पाहतोय. पाण्याच्या बहाने एक पैगाम दिला जातोय, एखादा मेसेज दिला जातोय कशा रीतीने खेळ करायचे. कारण डगआउटमध्ये संगणक देखील तिथे त्यांच्यामध्ये जी रणनीती होते ती तिथपर्यंत पोहोचवणे फार महत्वाचा भाग होतो आणि ते दाखवले देखील मजा होती. 53 धाबा 2 गडी बाद. बघायचंय ज्या संघाने 89 धाबा मगाशी चेस केल्यात तो संघ शेवटच्या 2 षटकावर किती धाबा कुठेल, गोलंदाजी कशी होईल, टार्गेट किती सेट होईल, किती मोठा सामना, एक नव्हे अनेक प्रश्न आणि ते उत्तर शोधा येणाऱ्या या 2 षटकांमध्ये. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये अंगाला स्पर्श करायला गारगार वारा, खूप सुंदर असा ऍटमॉस्फिअर आणि त्या ऍटमॉस्फिअर रंगतोय हा क्रिकेटचा हंगाम. 4थं पर्व रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून यावर्षी मात्र पनवेल तालुक्यामध्ये 5 पर्व, पाण्याचं 6वं पर्व उरण तालुक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. ओ लेगस्टम अराउंड द लेग, फलंदाजाला केलाय क्लीन बोल्ड. भरपूर कालांतर मिळालेला यश. तिसरा धक्का 53 वरती, परतावा लागेल फलंदाजाला. 53 वरती 3. महेश शेठ. 3 चेंडूमध्ये एकही धाव कुठू शकला नाही. अराउंड द लेग बघा, ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, फ्लिक करायचा होता मात्र नाही जमलं. बॅटचा फेस लवकर ओपन केला, चेंडूची लाईन मिस केली त्यानं आणि तदनंतर मात्र उडाला तो त्रिफला. गडी बाद झालाय तिसरा. 53 वरती 3. 35 धाबावरती गेलतोय मनीष खरं तर 13 चेंडूमध्ये कुठल्या 35 धाबा. षटका क्रमांक 5 पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. मागच्या चेंडूवरती पहिला षटकार बिग शॉट मध्ये दाखवला होता फलंदाजानं, मात्र किरण पवारचे बंधू यावेळी काहीच करू शकले नाही ते अक्षय पवार. 53 धाबा 3 गडी बाद. किती धाबा होतील, प्रत्येक चेंडूवरती काहीतरी मार्गदर्शन करतोय संघनायक ऍज अ कॅप्टन ऑफ द टीम आकाश तारेकर. 5वं षटक मार्गस्थ असताना मगाशी 4थ्या चेंडूवरती पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर 5व्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. हे क्रिकेट आहे, सातत्यानं बदलत येतं. मात्र लक्ष असणार आहे ते फलंदाज मनीष खरतकडं, कारण त्याने कुठल्या 13 चेंडू 35 धाबा बघायचं. 50 धाबा कुठू शकेल का त्याला संधी मिळेल. अमित पाटील आहे मैदानावरती. करण झाडाचा खेळाडू. ओ ब्युटिफुल अँड फॅबुलस डिलिव्हरी. यावेळी मात्र वाईड यॉर्कर टॅप करण्याचा प्रयत्न शेवटच्या मोमेंटला नाही जमलं. फलंदाजाला बीट करत असताना गुड बॉलिंग. हा बघा ऍक्शन रिप्ले, वाईड यॉर्कर आणि योग्य मार्गदर्शन करत असताना विकेटच्या मागे सूत्र आलं होतं मात्र आकाश तारेकर आणि विकेटच्या पुढे सूत्र आल्याचं काम करतोय तो आलेला नवीन फलंदाज अमित पाटील. मात्र नॉन स्ट्राईकला फलंदाज माशासारखा तडपडतोय तो मात्र घरात. स्लोवर चेंडू फेकून दिलाय, योग्य पनिशमेंट. एक चेंडू डॉट नंतर मात्र प्रत्युत्तर षटकार.
चेंडू चेंडू खराब होता. यस, ओव्हरपिच चेंडू. ओव्हरपिच चेंडू ज्याला स्लॉट मध्ये म्हटलं तर स्लॉट मध्ये चेंडू आल्यानंतर तो प्लॉट मध्ये पाठवला जातो यशस्वीरित्या. टायमिंग खूप चांगलं होतं. मनगटाचा वापर केलाय. योग्य लेंथ योग्य लाईन नव्हती. मात्र फलंदाजाचा खूप चांगला स्टान्स पाहायला मिळाला आणि अमितनं मारला षटकार. अमितनं हेच सांगितलं की तुम्ही मला जास्त वेळ थांबवू शकत नाहीये, कारण तो पिच हिटर फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा मैदानावरती येतो तेव्हा विस्फोटक फलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांसाठी तो नेहमीच गणला जातोय आणि त्याच्यावरती ठेवलेला विश्वास तो आता मात्र संपादित करतोय. 59 धावा 3 गडी बाद. खोदून काढला. चेंडूला मिळणार ते एकच धाव. लोकांना बॅकअप चांगलं होतं. लोकांवर चेंडू गेला तो मात्र खेळून तिथे पोहोचेपर्यंत मिळणार ती एकच धाव. मनीष घरत मागच्या 3 चेंडू नॉस टाकला होता. 35 वरती खेळतोय 13 चेंडू मध्ये. मग याच्या 50 अगदी जवळ आहे. त्याच्या 50 धावा झाल्या तर संघ एक चांगल्या धावसंख्येमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतोय. ही धावसंख्या मात्र वेळ कमी आहे, कारण आता या षटकातील 2 चेंडू आणि उर्वरित एक षटक म्हणजे 8 चेंडू अजूनही बाकी धावसंख्या 60. गडी बाद झाले 3. ओ ब्युटिफुल फॅबुलस डेंजरस डिलिव्हरी. परफेक्ट ट्रोकशन यॉर्कर. 95 बोट आकाशाला दाखवलंय. 22 सरांनी सांगितलंय फलंदाजाला परतावा लागेल. 60 वरती 14 धक्का. ज्या फलंदाजाला 14 चेंडू मध्ये 35 धाबा कुठल्यात, ज्या फलंदाजाला मैदानाच्या 4 बाजूला धाबा कुठल्यात, 14 चेंडू 35 धाबा, 2 चौकार, 4 षटकार, 4 डॉट, 250 इकॉनॉमी. व्हॉट अ बॅटिंग. मनीष घरत इज वॉकिंग बॅक. लेग ग्लान्स करायचा होता चेंडू, त्याला एक्झॅक्टली मध्ये टोक्रशिन यॉर्कर आणि खूप चांगला धक्का गमवून दिला मैदानावरती रॉयल कलंबोली संघानं. 60 वरती 4. जय माता दी दिगोडे संघ आपण पाहतोय. रिबल्स एका बाजूला आमचे मयूर घरत ऍडव्होकेट सुशांत घरत संघाचे संघ मालक, दुसऱ्या बाजूला रॉयल मॅन राजासारखं जीवन जगणारा विद्यमान नगरसेवक विजय शेठ खाणावकर. 60 चेंडू 4 7 धाबा 4 गडी बाद. अमित केलचे 7 वरती. केदार आलाय. भोईर केदार भोईर. इनॅट नंबर कांचन किती आहे 6. 6व्या क्रमांकावरती आलाय केदार भोईर. आता येता क्षणी 105 हुतात्म्यांची बलिदान असते. रक्तरंजित लाल माती हाताला लावली, ग्रीप घेतली, मजबूत बनवली अराउंड द लेग. मगाशी परफेक्ट टोक्रशन यॉर्कर हाता अराउंड द लेग. व्हॉट अ सुपर बॉलिंग. 1 मोर विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 5 गोज डाऊन. पाच गडी आतापर्यंत बाद झाले. त्या 5 गडीमध्ये एकट्या 4 गडी बाद करणारा गोलंदाज ठरलाय तो महेश म्हात्रे. विकेट टेकर गोलंदाजी बघायचं 5 पेअर कंप्लीट करणार का, तर या स्पर्धेमध्ये संकेत पाटील यानं 5 पेअर कंप्लीट केलाय. मध्ये त्याला ती संधी मिळणार नाही, कारण त्याची दोन्ही षटकं संपलीत. कांचन आम्हाला सांगतात त्याचं 5 पेअर कंप्लीट होणार नाहीये, कारण त्याचा कोटा आता संपलाय. मध्ये काय गोलंदाजीचा अटॅक दाखवलाय. 4 गडी त्याने बाद केलेत. या स्पर्धेमध्ये संकेत पाटील मॅन फ्रॉम मुरबी या स्पर्धेत 5 पेअर कंप्लीट केल्यात. कांचन पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा, चौथ्या षटकामध्ये 16 धावा आणि पुन्हा एकदा आल्या त्या 7 धावा. व्हॉट अ बॉलिंग. जेव्हा जेव्हा गोलंदाजी झाली महेश मातेच्या माध्यमातून खूप चांगली विकेट टेकर गोलंदाजी. 5 गडी बाद झालेत, त्याच्यामध्ये 4 गडी त्याने स्वतः बाद केलेत. 60 धावा दहा फलकावरती. ज्या संघाने 51 धावा चेस केले होते त्या संघाला बघायचंय टार्गेट किती सेट केलं जाईल, कारण टार्गेट सेट करायला षटक तुम्हाला आता पाहायला मिळेल. धावसंख्या जास्त नाहीये मैदानावरती. सुरुवात झंझावात झाली, कारण 2 षटकामध्ये 30 धावा पॉवर प्ले मध्ये, नंतरच्या मात्र 3 षटकामध्ये आल्या त्या 30 धावा. पहिल्या 12 चेंडू मध्ये 30 धावा, नंतरच्या 18 चेंडू मध्ये 30 धावा, एकूण धावा 60. शेवटचं षटक मार्गस्थ असताना किती धावांचं टार्गेट चेस केलं जाईल. महेश मित्र मंडळ आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचे लाडके आमचे महेश दादा, एकच वादा आमचे महेश दादांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. परबत साहेब मंगेश वागडेकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेले रायगड प्रीमियर लीग खूपच बाहेर आणि पंचांचा इशारा बाईटचा. यस एव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप खूपच जास्त बाहेर. याला चेंडू गेला एक वेगळा एक्सपेरिमेंट करायचा होता गोलंदाज निशान पनवेलकरला. शेवटचं षटक आपल्या कोट्यातील पहिलं आणि खूप महत्वाचं षटक, जे षटक आता मात्र टार्गेट सेट करणार आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर, अप्रतिम हिंदी कॉमेंट्री मराठी, त्यानंतर अतिश आमचे निवेदक अतिश पाटील, नितेश भोईर देखील आम्हाला जॉईन झालेत आणि कालच बिग बॅच ज्यानं कव्हर केले आमचे रोशन पाटील,
तारा यांचं देखील आगमन झालंय. खूप लवकर चेंडू कनेक्ट केलाय, बॅकफुटला गेला, शॉट साठी जागा बनवली आणि खूप चांगला फटका सजवलाय. चेंडू निघून गेलाय तो चौकारासाठी. थँक्यू डीजे. ज्यावेळी बाईट घेतली आमच्या नितेशने तेव्हा सांगितलं संगणक प्रतिमेश आयसी पर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आता 65 वरती 5 गडी, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वं षटक संपलं तर 6वं षटक मार्गाचा असताना बघायचं जो 80चा जो टार्गेट त्याने सेट केला होता प्रतिमेशने. ज्यावेळी इंटरव्ह्यू त्याने दिला टॉस साठी आला होता तेव्हा ओ गुड बॉलिंग. चेंडू खाली ठेवला, समरीन डिलिव्हरी, उंची जास्त नाही, उठला नाही चेंडू. जर चेंडू टेक ऑफ झाला नाही तर फलंदाज बॅटवरती कसा घेणार, अत्यंत घातक चेंडू पाहायला मिळाला. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, स्क्रीनचा वापर चांगला केला होता, मध्ये चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी. एका चौकाराचं उत्तर किती लवकर दिलंय गोलंदाज निशांत पनवेलकरनं आणि थांबवले त्याने फलंदाज अमित पाटीलला. अमित एक पिच हिटर फलंदाज आहे, मोठ्या प्रकारासाठी गणला जातोय. तोचा फलंदाज टाकरेनला. स्लोवर वन मात्र नाहीये, प्रयोग फसलाय. अजून एक वाईट पाहायला मिळाला, दुसरा चेंडू वाईट. त्यामुळे हे षटक लांबणार आणि टार्गेट सेट करणार षटक आहे. एक्झॅक्टली त्याला करायचं होतं, वाईट यॉर्कर करायचं होता, मात्र लेन चुकली, लाईन चुकली, कंट्रोल सुटलं. त्यानंतर मग आलेला वाईट पाहायला मिळतोय. 66 धावा 5 गडी बाद. विनर टू विनर सामना आपण एन्जॉय करू आजच्या स्पर्धेतील. आज गुढी पाडवा खूप चांगला सण आहे, गोड पाडवा आहे आणि सामना देखील गोड पाहायला मिळेल, शंका नाहीये. कारण पहिला सामना सुपर ओव्हर, नंतर मात्र थरार नाट्य खोदून काढला चेंडूला. घराघरा चेंडू निघून गेला तो अलंग द कार्पेट. एकच धाव मिळणार. शेवटच्या षटकामध्ये जर चौकार षटक आले नाहीत तर माझा चिंतेचा विषय असतो. कारण शेवटच्या षटकामध्ये जाबा सेट केल्या जातात त्यात तुम्हाला डिफेन्स करायसाठी खूप सोपं जातं असं नेहमी म्हटलं होतं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे आयुषसाठी शुभेच्छा आल्या, त्यांच्याकडे आयोजकांकडे आल्यात म्हणून आम्ही देतोय, नाही तर आम्ही कधीच कोणाच्या शुभेच्छा देत नाही आहोत. 67 5 गडी बाद. आयुष कोले 0 वरती, अमित पाटील 12 वरती खेळतोय. 6 चेंडूचा सामना केला त्यांना 200च्या साईडनं. धाबा त्यांना कुठल्यात नाही जमल्या. फलंदाजाला चांगला बॅकअप. आकाश तारेकर अजून एक झेल टिपतोय. ज्याने प्रतिमेशचा झेल टिपला होता त्याच आकाशनं अजून एक झेल टिपलाय. धक्का क्रमांक 7वा. 37 वरती 7 धक्के. (67) 67 धाबा धाव फलकावरती. सुरुवात अशी झाली की 2 षटकामध्ये 30 धाबा, नंतरच्या 18 चेंडूमध्ये 30 धाबा. कारण पहिल्या 12 चेंडूमध्ये 30 धाबा, नंतरच्या 18 चेंडूमध्ये 30 धाबा, 5 षटकामध्ये 12ची सरासरीनं 60 धाबा आणि शेवटच्या षट मार्गस्थ असताना 2 चेंडू बाकी धाबा झाल्यात त्या 67 गडी बाद झालेत ते 6. अजूनही 2 चेंडू, 2 मिनिट्स टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. सतत टार्गेट सेट केलं जाईल. बघायचं रॉयल कलंबरी समोर किती मोठे टार्गेट असणार आहे. प्रथमेशने जी बाईट दिली होती 80 पर्यंत पोहोचण्याचा तो मानस त्याचा होता. मात्र तशी फलंदाजी टॉप ऑर्डर मध्ये पाहायला मिळाली, मात्र बॉटम ऑर्डर मध्ये नाहीये. कैसण्याचा फटका ऑन साइडला होता, मात्र चेंडू ऑफ साइडला. लेंथ चांगली होती, फलंदाजाला लाईन मात्र एवढी चांगली ओळखता आली नाहीये. एकच धाव मिळणार. आता धावसंख्येमध्ये परिवर्तन होणार. धावसंख्या धाव फलकावरती रंगते ती आता 67 वरनं जाणार. 68 धावा गडी बाद झाले ते 6 आणि शेवटचा चेंडू. बघायचं 1 आले तर 69, 2 आले तर 70, चौकार आला तर 72, षटकार आला तर 74, वाईट आला तर 69. बघायचं किती होतील धावा. मजा येईल सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू. नो गुड बॉलिंग. डॉट चेंडू. हॅपी एंडिंग केली गोलंदाजानं आणि टार्गेट झालाय ते फक्त 67. लॉस ऑफ द 6 विकेट आणि टार्गेट असणार आहे ते मात्र आता 68. 68चा टार्गेट. जास्त 68 धावा झाल्यात. 69चं टार्गेट. 68 धावा 68 धावा झाल्यात आणि गरज आहे ती मात्र 69 धावांची. थँक्यू डीजे. 68 धावा 7 गडी बाद. टार्गेट इज 69. टॉस साठी मी आमंत्रित करतोय. लुजर टू लुजर सामना तुमच्या समोर घेऊन येतो आम्ही. आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन प्रतिष्ठान कर्जत आणि त्याला फाईट करेल UV स्पोर्ट्स अलिबाग संघ. आदर्श पाटील
टॉससाठी आपण यावं आणि साहिल लोंगले टॉससाठी आपण प्लीज या, कारण टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. या कॉमेंट बॉक्सचे परिवर्तन करूया. ऐकूया प्रवीण दुगाडे सरांना आज मात्र मराठी मधनं. थँक्यू सो मच. हॅलो, जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण मनापासून मनपूर्वक स्वागत करूया. इथे सरपंचताई खरं तर पूनमताई कडू इथे बसल्यात आणि अशा वेळेलाच एक कार्यक्षम सरपंच भारतीय जनता पार्टी उसारलीचे माजी सरपंच सन्माननीय विश्वास भगत यांच्याकडून प्रथमेश म्हात्रे आणि या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. जर आपण बॉलिंग ॲनालिसिस जर पाहिली तर सागर दरेकर ज्याने 16 धावा दिल्या, त्यानंतर मनीष सावंत यानं 2 षटकं टाकली, 30 धावा दिल्या. त्यानंतर महेश म्हात्रे यांनी 2 षटकं टाकली, 14 धावा दिल्या. निशांत पनवेलकर यांनी 1 षटक टाकला आणि 8 धावा दिल्या. एकूण टार्गेट आहे ते 69-68 धावा डावलकर लागल्या. सर्व महिला भगिनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आपण पाहतोय. नारी शक्ती ही खरं तर आजची ताकद आहे मच्छिंद्र सर. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मेरी झाशी नाही दूंगी असं इंग्रजांना ठणकावून सांगणारी झाशीची राणी आणि सावित्रीच्या लेकी म्हणून आपण या हेच आपण पाहतोय. आजच्या गुढीपाडवाचा हा उत्सवाचा सण या ठिकाणी संपन्न होत असताना महाराष्ट्राच्या मातीतील सक्षम झाल्या पाहिजेत, महिला सक्षम बनल्या पाहिजेत. आणि आज चूल आणि मूल सोडून प्रत्येक भागात प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री रणरागिणी आपल्याला या ठिकाणी पुढे असताना बघायला मिळते. ती आहे लता, ती आहे उषा, ती आहे आशा, तीच जिजा, तीच सावित्री आणि तीच उषा. अशा विविध भूमिका निभावणाऱ्या या माझ्या स्त्री रणरागिणीच्या शुभ हस्ते आजची गुढी या ठिकाणी उतरवली जाणार आहे. खरं तर भाग्याचा चैतन्याचा दिवस आणि मानाची आणि हिंदू संस्कृतीच्या परंपरेची गुढी या ठिकाणी साकारली होती. तिला आणि परंपरेतून आणि संस्कृतीतून या ठिकाणी सन्मानपूर्वक या ठिकाणी उतरवत आहोत. श्रीकृष्णाच्या मोरपंखाने रंगलेली आहे ही हिंद भूमी. शिवशंकराच्या डमरूनं ती रोमांचित झालेली आहे ही हिंद भूमी. जिला हिमालयानं शुभ्र धबल केलंय ही हिंद भूमी. अभेद्य अरण्याच्या लावण्यानं शृंगार पावलेली आहे ही हिंद भूमी. जिला संतांनी अभंग केलाय ही हिंद भूमी. गंगा यमुना गोदावरीच्या पवित्र पाण्यानं पवित्र बनलेली आहे ही हिंद भूमी. क्रांतिकारकांच्या रक्तानं रक्तरंजित झाली आहे हीच ती हिंद भूमी. जिला सह्याद्रीनं कणकर केलाय आणि हीच ती हिंद भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. अशा पावन भूमीमध्ये, हिंद भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या या नगरीमध्ये, रायगड नगरीमध्ये आणि उरणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये, सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये थाट आहे रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचा आणि आज अभिमानाचा, संस्कृतीचा सुवर्ण दिवस. तोही गुढीपाडवा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्त सांगितले जातात, त्यातला सगळ्यात शुभ मुहूर्त म्हणून आजचा दिवस पाळला जातो आपल्या हिंदू नववर्षाचा. आणि ती अभिमानानं थाटानं साकारली जाणारी जी गुढी आहे ती आता बरोबर प्रदोष काळानंतर उतरवली जात आहे. तिचा मान, तिचा असणारा बहुमान, ती आपली संस्कृती, ती आपली परंपरा, हे आपलं कल्चर आहे. रावणावर मात केल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले आणि अयोध्येमध्ये तो विजयोत्सव साजरा केला गेला. त्या विजयोत्सवाचा हा दिवस अर्थातच गुढीपाडवा. सन्मानपूर्वक या माझ्या लेकींच्या वतीनं, महिला रणरागिणींच्या वतीनं या गुढीला हा सन्मान समर्पित केला जातो आहे. खरं तर तू लाजतेस तेव्हा फसण्याचा अर्थ आहे, तू बांधतेस राखी लढण्याचा अर्थ आहे. भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी, समजूत काढते ती रुसण्याचा अर्थ आहे. मरणास झुंज देऊन जन्मास घालते ती, आई मुळेच माझ्या असण्याचा अर्थ आहे. आई मुळेच माझ्या असण्याचा अर्थ आहे. आणि म्हणूनच आपल्या आई समान असणाऱ्या
या माता भगिनींच्या शुभ हस्ते या घोडीला सन्मानपूर्वक या ठिकाणी उतरवलं जात आहे. साक्ष आहे 380 वर्षाची छत्रपती शिवाजी महाराज, नीतिवंत कीर्तिवंत जाणता राजा. जगामध्ये असंख्य राजे सम्राट झाले, परंतु रयतेच्या मनावर अधिराज्य करणारा, शेतकऱ्यांना सामावून घेणारा, मातीसाठी झिजणारा, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून फक्त आणि फक्त आई साहेबांचं, माझ्या मातेचं स्वप्न साकार करणारा, निसीमंत आसमंत सागराहून इतका मोठा दयाळू आणि मायाळू आपला राजा, रयतेच्या राजाला आपण या ठिकाणी अभिवादन करत आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडच्या मातीमध्ये सजलं होतं आणि ज्या मातीनं सुवर्ण क्षणांचा साक्षीदार होऊन या मातीत जो इतिहास घडवला गेला, 18 पगड जातीच्या माणसांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जे रक्त सांडलं वाहिलं, त्या सगळ्या ज्ञात अज्ञात मावळ्यांना आपण या सणाला अभिवादन करत आहोत. कारण आजचा सण जो होतोय ना, तो केवळ आणि केवळ त्यांची पुण्याई आहे. अखंड हिंदुस्थानामध्ये आज आपण करोड मंदिर पाहतोय, त्या करोड मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्ती पाहतोय ना, त्या केवळ आणि केवळ माझ्या राजांच्या पुण्याईमुळे. आणि म्हणून मैदानावर असणाऱ्या सगळ्या तमाम रसिकांना विनंती करतोय की आपल्या राजांसाठी आणि छाव्यासाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्यांची मानवंदना. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हे चलूया आपण अभिवादन करून या ठिकाणी गोडवी ही मानानं सन्मानानं या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सौभाग्यवती पूनमताई महेश कडू, त्यांच्या समवेत असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या विद्यमान लोकप्रिय सदस्य, महिला वर्ग, महिला मंडळ यांच्या शुभ हस्ते या उत्सवाची सांगता गुढी उतरवून या ठिकाणी करत आहोत. एक छान संकल्पना आपण या ठिकाणी आखली की क्रिकेटच्या मैदानावर गुढी उभारण्याचा मला वाटतंय माझ्या माहितीमध्ये पाहिलेला हा पहिला क्षण होता. आणि ती संकल्पना महेश कडू मित्र मंडळ आणि त्याचे सर्व महेश दादांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाल्या पाहिजेत. चलूया मॅचच्या दिशेनं एक पहाडी आवाज महाराष्ट्राचे लोकप्रिय समालोचक प्रवीणजी दुगाडे सरांच्या पहाडी आवाजाकडे. धन्यवाद आतिश सर. खरं तर मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलवलाय परेश कडके यानं षटकार येतोय आणि या षटकारानं मात्र धावसंख्येला आकार येतोय. 69 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 7. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. जशाच तसं ठोशाच ठोसा असं उत्तर द्यावं लागणार आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेट प्रत्येक चेंडू मागे सरड्यागणिक रंग बदलणारा हा खेळ आहे. असं म्हणतात की प्रत्येक चेंडू एक नवा निर्णय घेऊन येतो, एक नवं समीकरण घेऊन येतो आणि प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल घेऊन येतो की पुढच्या चेंडूवर आता काय घडणार, काय घडणार, काय घडणार. 50 षटकांचा सामना यामध्ये जातो. टेस्ट क्रिकेटचे 5 दिवस यामध्ये जातात आणि T20ची 40 षटकं यामध्ये जातात. खऱ्या अर्थानं पुढच्या चेंडूवर काय, पण पुढच्या चेंडूवर आली सिंगल. त्याच्या अगोदरचा चेंडू होता निर्धाव, धावसंख्या स्थिरावती आहे. 69 धावांचा पाठलाग करत असताना 8 अतिशय मार्मिक. खरं तर आतिश सरांनी निवेदन केलं, कारण पहिल्यांदाच माझ्या 26 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी सुद्धा पाहतोय की एखाद्या सामन्यांच्या ठिकाणी गुढी उभारली जाते, पण ही RPLची यशाची गुढी आहे. ही महेश कडू, मंगेशजी वाकडीकर यांना मिळालेलं जे यश आहे राजकारणात, समाजकारणात, त्या यशाची उभारलेली गुढी आहे. इथे मात्र सोबत भोसले स्क्वेअर लेगला मारण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन चेंडू जातो आहे. मिडविकेटच्या दिशेने 1 धाव मिळते आणि एका धावेने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 9 धावा लागल्यात. मी नक्कीच साहिल लोंगले आणि आदर्श पाटील या 2 कॅप्टन्सना विनंती करतोय टॉससाठी आपण यायचंय. इथे ज्यावेळी ड्रिंक्स ब्रेक होईल त्यावेळी मच्छिंद्र सर टॉस साठी असतील. तर आपण बोलतोय 9 धावा झाल्यात, अजूनही 60 धावांची गरज आहे. 12च्या सरासरीनं 5 षटकांमध्ये या धावा जमवायच्या आहेत. हे मैदान पाहिलं तर नितेश सर फलंदाजांसाठी नंदनवन आहे. धावा कुठल्या जातात, सहज कुठल्या जातात. बंटी बद्रिके याने खूप धावा कुठल्या होत्या, पण ऐन मोक्याच्या क्षणी त्याचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. पण जर आपण पाहिलं आर्यन नाईक, रजत मुंडे,
ज्यांचे संघ अजून आहेत या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगल्या धावा कुठल्यात. आपण जर बघितलं तर मुरुड तळेखार एनडी वॉरियर्स सारखा संघ काल क्वालिफाय झाला. त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं प्रसाद घरात याने तर अप्रतिम खेळी केली. अप्रतिम ISPL विजेता कर्णधार अंकुर सिंग याच्यावर त्याने हल्लाबोल केला. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही तुमचा दिवस आणि कधीही तुमची रात्र येऊ शकते. याचं उत्तम उदाहरण कालचे झालेले सामने. गोलंदाज आयुष कोळी सुबोध भोसले डावखुरा आणि उजव्या हाताच्या फलंदाजाचं कॉम्बिनेशन. खरं तर 69 धावांचा पाठलाग करत असताना आकाश तारेकर याने पाठवलंय मैदानावर. स्वतः थोडं थांबलाय, त्याने ओळखलंय मोक्याच्या क्षणी मिडल ऑर्डर मागच्या सामन्यामध्ये त्याची कोसळली होती. अशा वेळेला मधल्या फळीमध्ये मजबूती यावी. खरं तर प्रत्येक कर्णधार विचार करत असतो तो संघ हिताचा, प्रत्येक कर्णधार विचार करत असतो तो संघाच्या विजयाचा. आणि आकाश तारेकरने हे ओळखलं. पहिला सामना आपण ज्यावेळी जिंकलो त्यावेळी आपली मधली फळी जी होती, मिडल ऑर्डर जी होती, ती कोलॅप्स झाली होती. अशा वेळेला आपण जर या फळीमध्ये राहिलो तर कदाचित मजबूती येईल. आणि म्हणून आणि प्रयत्न सुद्धा इथे बघा, डावखरे आणि उजव्या हाताचा प्रयत्न केलाय आकाश तारेकर याने. जबरदस्त गोलंदाजी होती आहे आयुष कोळी याची. ज्या आयुष कोळी यानं मार खाल्ला होता पहिल्या सामन्यामध्ये, पण यालाच म्हणतात कमबॅक, याला म्हणतात बॅकअप करणं. आपल्या खेळाडूला बॅकअप करणं हे चांगलं करतोय. मी तर म्हणेन प्रथमेश म्हात्रे, बॅक करणं खेळाडूला. की तुम्ही 3-0 आऊट झालात, जर आपली ग्रामीण टीम असती तर अभिषेक शर्माला पुढचा सामना खेळून दिला नसता, पण इंडियाने तो दिला. तसंच बॅकअप केलंय ते प्रथमेश म्हात्रे यांनी. पहिल्या सामन्यामध्ये मार बसला, ठीक आहे, पहिला सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. पहिल्या सामन्यामध्ये समोरचा संघ प्रथम बॅटिंग करत होता, आता तुला चेस करताना वाचवायचे आहेत. आणि वाचवताना गोलंदाज 100% जास्त एफर्ट देतो. धावफलकावर धावा लागल्यात त्या 10. तिसऱ्या पंचांची महिला भगिनी इथून चालल्यात. खरोखरच या रणरागिणी सावित्रीच्या लेकींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आभार. तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचं मनापासून मनपूर्वक स्वागत. कारण पूर्वी असं होतं चूल आणि मूल, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता चुलीवरची भाकर हा सुद्धा एक व्यवसाय झालाय. कांचन पालकर थर्ड अंपायर. नक्कीच थर्ड अंपायर कॉल आहे. तमाम प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार 2026 पर्व 6वं आणि या 6व्या पर्वामध्ये 69 धावांचा पाठलाग करायचा आणि हा सामना जिंकेल तो सुपर 16 मध्ये. लागोपाठ 2 सामने जिंकून राऊंड रॉबिन मेथड, या मेथडमध्ये असं म्हटलं जातं की सलग जर तुम्ही 2 सामने जिंकलात तर तुम्हाला टेन्शन नसतं, यायचं असतं ते नॉकआउटच्या सामन्यांना. इट्स अ फेअर डिलिव्हरी. दिनेश पाटील साहेब आमचे कसळखंडचे खऱ्या अर्थानं ज्यांनी व्यावसायिक खेळाडू आमच्या विभागात आणले आणि त्यांचा खेळ तमाम प्रेक्षकांना दाखवला. इथे मात्र एक क्लासिक कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेबाहेर. चौकार.
परेश कडके खरं तर या शॉटसाठी त्याची ओळख आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मारलाय त्याने, फॉलिंग स्वीप. पण 2 धावा बघूया पूर्ण होतात की नाही. पंच मात्र वळत आहेत ते तिसऱ्या पंचांकडे. नॉट आउट. आणि खरं तर आकाश तारेकर आणि तेजस चौधरी यांना शुभेच्छा आल्यात. सरचिटणीस आपटा पंचायत समिती भारतीय जनता पार्टी प्रीतम अजित टकले आणि कुमार पवन मुकादम यांच्याकडून त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. 14 वर 0 अशी सुरुवात आहे. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि इथे मात्र एक जबरदस्त फटका लॉंग ऑन सीमा रेषेवर आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय आर पार सीमा बार. षटकार. वी मध्ये हा षटकार मारलाय परेश कडके याने. आणि इथे संदीप पाटील याचे हात शिवशिवलेत की त्याची स्ट्रेंथ होती वी मध्ये षटकार मारण्याची. त्या स्ट्रेंथने परेश कडकेने ज्यावेळी षटकार मारला त्यावेळी संदीप पाटील मला म्हणतायत की दुगाडे आमचे सुद्धा जुने दिवस आठवा आणि आमचे असे षटकार आठवा. आणि खरोखरच तशा पद्धतीने त्याने त्याचा काळ गाजवलाय. या सोनारी गावाचं नाव उज्ज्वल त्याने केलंय. आणि त्याच्यात सावलीत तयार झालेलं आपण जर पाहिलं तर प्रशांत कडू ज्याने अनेक व्यावसायिक स्तरावर मैदानं गाजवली. या सोनारी क्रिकेटचं नाव खऱ्या अर्थानं रायगड टेनिसच्या क्षितिजावर. आणि क्विक ॲक्शन रिव्हर्स. संदीप पाटील याचं एक वैशिष्ट्य होतं, शेवटपर्यंत गोलंदाजाला थांगपत्ताही लागू देत नव्हता की मी आता तुला रिव्हर्स खेळणार आहे की स्विच इट खेळणार आहे. ही खासियत होती. संदीप तुमची मनापासून तुमचं स्वागत आमच्या कॉम्बॉक्समध्ये. जर आमच्याबरोबर तुम्ही या सोनारी क्रिकेटबद्दल चर्चा केली असती कॉम्बॉक्समध्ये तर आणखीन आम्हाला आवडलं असतं या RPL बद्दल. नक्कीच शेवटच्या दिवशी मी असेन किंवा नसेन पण 23 आणि किंवा 25 या दरम्यान जर तुम्ही माझ्याशी चर्चा केली सोनारीचं क्रिकेट RPL साठी इथल्या तरुण मंडळीने घेतलेली मेहनत. हे मैदान खरं तर मिठागर होतं. मिठागराचं मैदान झालंय. मी आत्ताच जी चौकशी केली पाणी यायचं समुद्राचं. पण हे मैदान तयार केलं गेलं. त्यानंतर ही RPL आयोजित केली गेली आहे. महेश कडू खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन ज्या गरीब गरजू महिला आहेत त्यांना सुद्धा चांगली मदत त्यांच्यामार्फत झालेली आहे. पुण्याचं काम झालेलं आहे. बऱ्याच अशा ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी समाजालाही कळून न देता मदतीचा हात महेश कडू यांनी दिला आहे. पण इथे मात्र मदतीचा हात देतोय तो गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेश म्हात्रे. पिट्टू नावानं ज्याची ओळख आहे संपूर्ण रायगड नव्हे तर ऑल ओव्हर इंडिया टेनिस क्रिकेटमध्ये. आणि इथे मात्र सुवत भोसले पिट्टू याच्या जाळ्यात अडकतोय. पण तू घेतो का मी या नादामध्ये हाल झेल सुटलाय आणि कदाचित हा झेल महाग ठरू शकतो. धावा कदाचित मिळतील 3 धावा मिळतात. 1 शॉट आहे का चेक करायचे. याच दरम्यान प्रवीण सर सर्व इन्फ्लुएन्सर असतील रील स्टार आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. रायगड प्रीमियर लीगचं हे पर्व जे खास यूट्यूबर आणि रील स्टारसाठी सुवर्ण संधी घेऊन आलाय. बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर हा अवॉर्ड या ठिकाणी आपण देत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये तुमच्या कॅमेऱ्यातून या RPL मधले सुवर्ण चित्तथरारक क्षण कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपा. तुमचा सिनेमॅटिक रील इंस्टाग्रामवर पोस्ट करा. आणि पोस्ट करताना I am महेश कडू ऑफिशियल या ऑफिशियल इंस्टाग्रामच्या पेजला तुम्हाला कोलॅब करायचं आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकाला मिळतील तब्बल 21,000चं रोख कॅश प्राईज. नियम अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच रील स्टारने व्हिडिओ बनवल्या त्यामध्ये खेळाडूंना या ठिकाणी कव्हर केलंय. फक्त एक मिनिट ऑनफिल्ड डिसिजन घ्या जो असेल तो. सर रील स्टार आपण बऱ्याचदा सर्व खेळाडूंना या ठिकाणी कव्हर केलाय. परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये काय दाखवायचं आहे तर या स्पर्धेचं खास आकर्षण जे व्यासपीठ आहे मान्यवर पाहुणे हे मैदान या ठिकाणी ज्या आकर्षक गोष्टी वाटतात त्या तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये सामावून घ्यायच्या आहेत. आणि तुमची व्हिडिओ जी आहे
ती महेश कडू ऑफिशियल पेजला टॅग करायची आहे, कोलॅब करायची आहे. या पेजला कोलॅबरेशन केल्याशिवाय तुमच्या व्हिडिओला ग्राह्य धरलं जाणार नाही, ही सूचना अतिशय महत्वाची आहे. या स्पर्धेमध्ये 21,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आकर्षक हॅम्पर गिफ्ट या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आणि 2026च्या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील या ठिकाणी केलं जाईल. तेव्हा या सुवर्ण क्षणांचा सगळ्या रील स्टारने या ठिकाणी लाभ घ्यावा, या मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत आहोत. धन्यवाद आतिश सर. खरं तर या फटक्यावर जे क्षेत्ररक्षण झालंय किशोर याचं आणि जो झेल सुटला गेला, तू घेतो का मी घेतो, या हे क्षेत्ररक्षण पाहून तो झेल नक्कीच किशोर याने टिपला असता. कांचन पालकर, खऱ्या अर्थानं या वयातही ही फिटनेस उरणच्या खेळाडूंचं वैशिष्ट्य आहे. हा 40+ आहे किशोर, इकडे संदीप पाटील 40+ आहेत, प्रफुल्ल ठाकूर. म्हणजे मी माझ्या लहानपणापासून म्हणजे अर्थातच मी ज्या वेळेला प्रफुल्ल ठाकूर यांना पाहिलं आहे आणि आत्ताही पाहतो, मला त्यांच्यामध्ये ना वाढ झालेली दिसली ना घट झालेली दिसली. आणि पप्पू सुद्धा तसाच आहे, ना वाढला ना घटला. नाही, फिटनेस आहे खरं तर. आजच्या यंगस्टरसाठी तुम्ही मोटिवेशन आहात की फिटनेस क्रिकेटमध्ये किती आवश्यक आहे. सुबोध भोसले यांना मारलेला ऑन साईडला फटका मिडविकेटला अडवला जातोय. 21 धाव मिळते. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळेला धावफलकावर धावा लागल्या त्या 29. 3 षटकांचा खेळ संपला आहे. अजूनही 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. तर वच्छिंद्र पाटील सर, 2 कॅप्टन जर आले असले तर आता ड्रिंक्स जाते मैदानात, तर आपण टॉस करून घ्यायचा. आतिश सर, टॉस करून घ्यायचा आहे. साहिल लोंगले तिथे दिसतोय आणि त्याचबरोबर आदर्श पाटील वाघरणचा वाघ, अलिबाग वाघरणचा वाघ दिसतोय. एकीकडे साहिल लोंगले उमरोली सारख्या छोट्याशा गावातून आलेला खेळाडू. आतिश सर, 2 कॅप्टन आलेले आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. हे चलूया मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा या ठिकाणी टॉस करू. लुझर हा सामना या ठिकाणी केला जाईल. सर्वप्रथम आपण दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला या ठिकाणी शुभेच्छा देऊ. शापा काटा, हेड अँड टेल कोण घेतोय? तुम्ही घेतोय? टेल इज अ कॉल. आणि टेल काटा, आपला निर्णय या ठिकाणी लगेच सांगायचा आहे. फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण आलंय. पहिला सामना आपण या ठिकाणी पराभूत झालाय. थोडंसं दडपण असणार आहे, दबाव असणार आहे. दुसऱ्या मॅच मध्ये काही बदल, काही नवीन तयारी या ठिकाणी केली जाईल का? तयारी नाही, बॅटिंगवर फोकस करू. बॅटिंग मगाशी कमी झाली, आता बॅटिंगचा परफॉर्मन्स जास्त द्यायचा प्रयत्न करू. लुझर मॅच आहे आणि हा मॅच या प्रतियोगितेमध्ये आव्हान टिकवण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कोणते खेळाडूमध्ये बदल केले जातील का? बदल तर नाही, सांगतो मी तर डिस्कशन. हे चलूया, या कॅप्टन सोबत आपण चर्चा केल्यानंतर काही बदल असतील ते आपल्याला या ठिकाणी नक्कीच कळतील. पहिला मॅच आपण या ठिकाणी पराभूत झालाय. या मॅचवर अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून या चालू मॅच मध्ये कोणत्या खेळाडूंमध्ये बदल केले जातील? चेंजेस तर काय नाही, काय असतील तर ते मॅनेजमेंट सोबत बोलून मी ते सांगेल तुम्हाला. पहिल्या पराभवामध्ये नेमकी पराभवाची कारणं कोणती होती? कारण असे काय नाही, जे आमच्याकडून चुकले ते आम्ही आता नेक्स्ट मॅच मध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन म्हणून पहिल्या सामन्यामध्ये ज्या गोष्टी या ठिकाणी घडल्या, एक कॅप्टन म्हणून आपण समाधानी आहात का? बॅटिंग तर आमची चांगली झाली, पण नंतर बॉलिंग झाली तर आम्ही आता चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू. येस, दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी सांगतात चालू मॅच अतिशय महत्वाचं असणार आहे आणि या मॅचची एक जोरदार तयारी आपण करू. चला शुभेच्छा देऊ आणि चालू मॅचच्या दिशेने जाऊ, जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल प्रवीण दुगाडे सरांचा. धन्यवाद आतिश सर. स्वागत करतोय आम्ही राकेशजी गायकवाड यांचं, ज्यांनी ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी दिशा दिली. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचंही या RPL संस्करण 6वं पर्व 6वं मध्ये मनापासून स्वागत. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज.
रमाकांत शर्मा रामवाडीचा हा गोलंदाज, पण समोर आहे तो रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. निर्धाव चेंडूची सांगता होती 17 चेंडू आणि 40 धावांची गरज. हा कधी कधी असं होतं, बॉल डिलिव्हर होताना बोललं जातं समालोचकाकडून फ्लो मध्ये असल्यावर. प्रथमेश सांगतायत आम्हाला आणि त्यांचा आदर करायला हवा, कारण 7 समुद्रा पलीकडे त्यांनी खरं तर या रायगडचं क्रिकेट नेलंय. आणि हा आकाश तारेकरचा क्लास आहे. ऑफ साइडला पॉइंटच्या वरून मारलेला हा षटकार. आकाश तारेकर ज्याला आदर्श मानतो त्या प्रफुल्ल ठाकूरने असाच त्याचा एक काळ गाजवला होता आणि तोच काळ पुन्हा या उरणच्या धर्तीवर आलाय की काय असं वाटतंय हा षटकार पाहिल्यानंतर. खरं तर ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर शेवटपर्यंत चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा आणि शेवटच्या क्षणाला खेळलेला स्ट्रोक प्ले यालाच म्हणतात तुमच्याकडे जी गुणवत्ता आहे ती ठासून भरलेली आहे आणि त्या गुणवत्तेच्या आधारे मारलेला हा फटका. डीप बॅकआउट पॉइंट, सीमारेषेबाहेर षटकार येतोय आणि ते मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण एकच धाव मिळते आणि या एका धावेने धावफलक हलतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 36. 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. हे मैदान असं आहे, सामना कधीही एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो, या बाजूकडून त्या बाजूला. कधी जय माता दी घोडे तर कधी रॉयल कळंबोली. आणि दोन्हीकडे मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. दोन्ही ISPL खेळणारे कर्णधार आहेत. आपण जर पाहिलं तर रायगडचं जे क्रिकेट आहे, रायगड प्रीमियर लीग असेल किंवा ही मंगेशजी वाकडीकर यांच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना 6वं वर्ष, पण खऱ्या अर्थानं 1 गाव 11 ही ग्रामीण संकल्पना सुद्धा मंगेशजी वाकडीकर यांच्या डोक्यातूनच आलेली आहे आणि शिरडूनमध्येच सुरुवात झाली. पूर्वी रायगड ओपन व्हायचं पप्पू, तालुका वाईज नसायचं, आणि तालुका वाईजची संकल्पना सुद्धा मंगेशजी वाकडीकर यांच्याच सुपीक डोक्यातून आली आहे. आकाश तारेकर खरं तर स्वीप खेळतोय, चेंडूच्या लेंथ पर्यंत तो पोहोचलाय, पण चांगली गोलंदाजी होते ती रमाकांत शर्मा याची. रामवाडीवरून आलेला एक षटकार त्याने जरूर मार खाल्लाय, पण ती आकाश तारेकरची गुणवत्ता होती. जो षटकार होता, आमचे मित्र हेमंत घरात, धाकटी जोई यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. 38 हरकत नाहीये, मित्र आला असं म्हणतात. कृष्णाला सुदामेचे पोहे सुद्धा गोड लागले होते, त्यालाच मैत्री म्हणतात कांचन. 38 धावा धावफलकावर लागल्यात आणि इथे मात्र क्लास दाखवतोय परेश कडगे. स्वीप खेळलाय, स्लॉग स्वीप, मिड विकेट सीमारेषा बाहेर, षटकार. चव्वेचाळीस धावा झाल्यात, अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 69 धावा जमवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. आकाश तारेकर, परेश कडगे खेळपट्टीवर तग धरून आहेत. आकाश तारेकरने ओळखला या धावा जर आपण जमवल्या तर शेवटच्या सामन्याचं टेन्शन आपल्या वर राहणार नाहीये. प्रथमेश हे जाणतोय की या धावा जर आपल्या गोलंदाजीने वाचवल्या तर शेवटच्या सामन्याचं प्रेशर जे आहे ते प्रेशर आपल्यावर राहणार नाहीये. गोलंदाज सुयोग भोईर, वाणिज्यचा गोलंदाज सुयोग भोईर अशा पद्धतीने गोलंदाजी करणार. 12 चेंडू 25 धावा. तसं पाहायला गेलं तर या मैदानावर सहज शक्य आहे, कारण समोर आकाश आहे, बरेच चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पण अशा वेळेला जर या गोलंदाजीने काही किमया केली तर या सामन्यामध्ये एक रंजकता निर्माण होईल. सामन्यामध्ये एक अटीतटीची लढत निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि क्रिकेट काय आहे, क्रिकेटमध्ये एकतर्फी सामना प्रेक्षक पाहायला येत नाहीये. क्रिकेटमध्ये कोणीही जिंको, सामना अटीतटीचा व्हायला हवा, हृदयाची स्पंदनं वाढवणारा सामना व्हायला हवा. यालाच तर क्रिकेट म्हणतात. प्रत्येक चेंडू गणिक एक नवं समीकरण
जर सामन्यामध्ये येत असेल तर सामना पाहायला मजा आहे. ते येणार का? 44 नो लॉस. रिटायर्ड हर्ट झालाय तो सुबोध भोसले. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आकाश तारेकर याने बॅकफुटला जात. 2 धावा मिळत आहेत. 11 चेंडू आणि आता 23 धावांची गरज. 12-25 त्यानंतर 11-23. जबरदस्त आरपीएल रंगते. आरपीएलचा थरार रंगतो आहे. गुढीपाडवाचा आजचा हा दिवस. हिंदू नववर्षाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून मनपूर्वक शुभेच्छा. जबरदस्त चेंडू टाकलाय. चकवलंय खरं तर रायगडच्या वंडर बॉयला गोलंदाजानं आणि हेच हवंय खरं तर प्रथमेश म्हात्रे याला. त्याला हीच अपेक्षा आहे की हे जे 5वं षटक आहे जे क्रुशल आहे, ज्याच्यामध्ये मार पडला तर शेवटच्या षटकामध्ये प्रेशर येणार गोलंदाजावर, हे माहिती आहे त्याला. आकाश तारेकरला सुद्धा हे माहिती आहे की फलंदाजांवर प्रेशर मला आणायचं नाही. आणि मी म्हटलं होतं आकाश तारेकर याने पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं की त्याची मिडल ऑर्डर थोडीशी कमकुवत झाली आहे. त्याच्या सलामीला आल्यामुळे त्याने आता स्वतःला थांबून ठेवलं, संघहित पाहिलं आणि निर्णायक क्षणी त्याने मारलेला हा षटकार. मध्ये आपण साफ पाहतोय आकाश तारेकरची गुणवत्ता. काय चेंडू पिक केलाय. जो 12th मॅन आहे खरं तर जय माता दी दिघोडे, त्यांना सुद्धा मानलं या फटक्याला. कारण समोर स्क्रीनवर आम्हाला स्पष्ट दिसतंय जी क्लिअरिटी आहे. नक्कीच जी क्लिअरिटी आहे त्या क्लिअरिटी मार्फत आम्हाला दिसतंय. पण 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 9. सामन्यामध्ये एखादा विकेट येणार का? आणि तो विकेट जर आकाश तारेकरचा असेल तर जय माता दी दिघोडे संघाला झटक्यान या सामन्यामध्ये आत येता येईल. पण आकाश तारेकर कसलेला फलंदाज. मी पहिल्या सामन्यामध्येच म्हटलं होतं मॅच घेऊन जाणारा खेळाडू. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना आता गरज आहे या षटकारामुळे 8 चेंडू आणि 11 धावा. तारेकर एक हुशार कर्णधार आहे, अभ्यासू कर्णधार आहे. त्याने कालचे सामने पाहिले असतील. जर अंकुर सिंग सारखा कर्णधार या स्पर्धेतून बाद होऊ शकतो, योगेश पेंडकर सारखा कर्णधार बाद होऊ शकतो, तर माझी सुद्धा वेळ येऊ शकते. अशा वेळेला मला सावधगिरीचा पवित्रा घ्यावा लागणार. मला माझा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आणि तो सर्वोत्तम खेळ करतोय तो आकाश तारेकर. नक्कीच